नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पी कॅम्पस स्टडीमध्ये. अतिशय आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजच नवीन 6 जाहिराती आलेल्या आहेत आणि सर्व जाहिराती आपण कव्हर करणार आहोत. आणि या सर्व जाहिरातीची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व जाहिरातींच्या PDF मिळतील. तर यामध्ये पहा, यामध्ये ही जाहिरात आहे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट अ ची क्लास 1ची ही पोस्ट आहे आणि अतिशय चांगल्या जागा आहेत. 244 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, फॉर्म भरायची डेट काय आहे, प्रवर्गानुसार जागा किती आहेत, यासाठी वेतन श्रेणी, परीक्षा शुल्क सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या सर्व वेगवेगळ्या ज्या जाहिराती आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता आहे. तर यामध्ये गट अ चं हे पद आहे, क्लास 1ची पोस्ट आहे. तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार सरकारी अभियोग संचालनालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट अ या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये 244 जागा आहेत टोटल. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 32 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 17 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 7 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 6 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 9 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 5 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 5 जागा आहेत, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी 24 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 24 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी 47 जागा, एकूण आरक्षित जागा 176, खुल्या प्रवर्गासाठी 68 जागा, अशा एकूण 244 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा काय होतं, अशा विविध शैक्षणिक अर्हतेसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हता असतात आणि यामध्ये खूप जे आहेत तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नसते आणि तुम्ही फॉर्म भरण्यापासून वंचित राहता. तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा जाहिरातींच्या जे माहिती असतील तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडत असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्याची या शैक्षणिक अर्हतेमध्ये जे विद्यार्थी बसत असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यामध्ये पहा, अर्ज करण्याचा जो कालावधी आहे 30 मार्च 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे दिनांक 9 एप्रिल 2026. यामध्ये पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण येथे तरतुदी दिलेल्या आहेत. तर यामध्ये नंतर पहा महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत. तर यामध्ये प्रस्तुत संवर्गाकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 अथवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे तथापि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 9 एप्रिल 2026 व त्यापूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे हे अनिवार्य राहील. त्यानंतर प्रस्तुत संवर्गाकरिता सन 2025-26 अथवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. हे विद्यार्थी मित्रांनो आहे कोणासाठी, तर हे आहे शासन शुद्धीपत्रक इतर समाज बहुकल्याण विभाग. यामध्ये अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती, तर OBC-साठी ही जी आहे ते दिलेलं आहे. नंतर पहा महत्त्वाचा खेळाडू आरक्षणाबद्दल येथे माहिती आहे, दिव्यांग आरक्षण, त्यानंतर जे आहे अनाथ आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. तर या पदासाठी वेतन श्रेणी पहा काय असेल, तर ₹23 नुसार जे आहे 67,700 ते ₹2,08,700 अधिक नियमानुसार अनन्य भत्ते असतील. तर गट अ चं पद हे आहे आणि अतिशय चांगली वेतन श्रेणी यासाठी आहे. त्यानंतर पात्रता यासाठी भारतीय नागरिकत्व लागेल आणि यामध्ये वयोमर्यादा काय आहे, तर 1 जुलै 2026 रोजी जे आहे वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे आणि किमान अमागास, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 18 वर्ष आहे सर्वांसाठी किमान वय, आणि कमाल वय जे आहे राखीवसाठी 38 वर्ष आहे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष आहे, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी, आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी दोन्हीसाठी जे आहे 43 वर्ष दिलेलं आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांच्यासाठी यामध्ये दोन्हीसाठी जे आहे सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष अशा वयोमर्यादा असेल. दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष वयोमर्यादा असेल. तर मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, अनाथ आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची जी आहे सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच देय राहील. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता काय लागेल, तर शैक्षणिक अर्हता आणि अनुभव यामध्ये दिलेला आहे. तर यामध्ये पासेस अ डिग्री इन लॉ, तर डिग्रीमध्ये तुमचं लॉमध्ये तुमची डिग्री झाली पाहिजे. आणि अनुभव यासाठी पासेस एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज ॲन ॲडव्होकेट इन द हाय कोर्ट और इन अ कोर्ट सबऑर्डिनेट ट्रिटो
फॉर अ पिरियड ऑफ 8 इयर्स, तर 8 वर्षाचा तुम्हाला अनुभवही लागणार आहे. यामध्ये शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक यामध्ये माहिती दिलेली आहे. अनुभवाच्या दाव्याबाबत कर्तव्य जबाबदारी या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही पाहू शकता याच्या काय असतात. निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर निवड प्रक्रियामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरिता पात्र असणार नाही. तर यामध्ये चाळणी परीक्षा यामध्ये तुमची चाळणी परीक्षा होईल आणि चाळणी परीक्षा येथे पहा, जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यान्वयनातील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. तर अर्जाची संख्या जरी जास्त जर आली तर तुमची चाळणी परीक्षा होईल आणि अर्जाची जर संख्या कमी आली तर थेट तुमची मुलाखत होऊ शकते आणि चाळणी परीक्षा घेण्याची जर निश्चित झाले तर अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. यामध्ये चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यान्वयनातील तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल अर्थक्रमांक जे आहे ते लागू राहील. यामध्ये चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास चाळणी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, परीक्षेचे माध्यम, परीक्षा दिनांक, परीक्षेचे स्वरूप, ऑनलाईन ऑफलाईन व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. जर तुमची चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाली तर तुमचा जो परीक्षेचा अभ्यासक्रम वगैरे माध्यम जे आहे तर ते आयोगाच्या संकेतस्थळावर जे आहे प्रसिद्ध करण्यात येईल. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचीही अपडेट आल्यानंतर तुमच्यापर्यंत ते आपल्या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत ती अपडेट पोहोचेल. तर यामध्ये चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर चाळणी परीक्षा जर घेतली तर तुमची चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या करून तुमची जे आहे सिलेक्शन होईल आणि चाळणी परीक्षा जर घेण्याची गरज जर भासली नाही तर थेट तुमची मुलाखत होईल आणि मुलाखतीमध्ये किमान तुम्हाला 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल. तर अशी जी आहे तुमची निवड प्रक्रिया होईल. अर्ज करण्याची जी आहे पद्धत, तर तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे MPSCची आणि तुमची ऑलरेडी असेल तर थेट तुम्ही फॉर्मही भरू शकता. त्यानंतर तुम्हाला विहित प्रमाणपत्र, कागदपत्रे अपलोड करणे, तर तुम्हाला ही डॉक्युमेंट लागतील. तर तुम्हाला हे डॉक्युमेंट ठेवायचे आहेत फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर पहा, महत्त्वाचं म्हणजे वकील व्यवसायाबाबतची अनुभवासंदर्भातील तरतूद विचारात घेता उमेदवारांनी माननीय उच्च न्यायालय किंवा माननीय दुय्यम न्यायालय किंवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे वकील म्हणून प्रत्यक्ष काम केल्याबाबतचे संबंधित न्यायालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांना प्रदान केलेले अनुभव प्रमाणपत्र सादर करणे हे आवश्यक आहे. तर यामध्ये सर्वसाधारण येथे अर्ज फक्त जे आहे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. शुल्क जे आहे या परीक्षेसाठी ₹719 फीस आहे अराखीवसाठी आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी ₹449 फीस आहे. तर यामध्ये सेवा प्रवेश तर शर्ती वगैरे इथे दिलेले आहेत. तर आजच ही विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली आहे. तुम्ही या शैक्षणिक अर्हतेमध्ये अनुभव तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळेल. धन्यवाद.